काही जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या. आता त्याच्या पुढच्या जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आपल्याला पाहायच्या आहे. वन बाय वन आपण ती पाहूया. तर जेनेटिक टर्मिनॉलॉजी. सो मोनोहायब्रिड ही टर्म जी आपण वापरतो ती आहे हेटेरोझायगस. इट इज हेटेरोझायगस फॉर वन trait and is produced from a cross between two pure parents differing in single pair of contrasting character. आता सिंगल पेअर ऑफ मोनोहायब्रिडचा अर्थ काय, तर हा असा आणि डेफिनेशननी नुसत्या डेफिनेशननी कळणार नाही. मोनोहायब्रिड म्हणजे काय, तर आपण जेव्हा बघितलं होतं की टॉल प्लांट जे दिसतं त्याचा डॉर्फशी जेव्हा क्रॉस केला जातो त्याचा हे झालं त्याचं फिनोटाईप. आणि जिनोटाईप आपण दिलं होतं. जिनोटाईप बोथ कॅपिटल टी अँड बोथ स्मॉल टी स्टॉर. हे टॉल आणि हे डॉर. जेव्हा याच्यामध्ये हे पहिलं जेव्हा हे होतं क्रॉसिंग होतं तेव्हा याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स ते गॅमेट्स हे गॅमेटमध्ये फक्त मिओसिस होत असल्यामुळे एकच त्या सेटमधला एकच क्रोमोझोम याच्यामध्ये येत असतो. याच्यातली एकच टर्म याच्यामध्ये येईल. अलील म्हणू आपण याला. अलील येत असतो. इथे सुद्धा एकच येईल. आणि ह्याचा क्रॉस झाल्यानंतर इथे जे तयार होतं दिस इज कॉल्ड मोनोहायब्रिड. हे आहे हायब्रिड. हे हायब्रिड तयार झालं. सगळे टॉल या ठिकाणी दिसले. याला मोनोहायब्रिड का म्हटलं त्याचं कारण या क्रॉसमध्ये ॲट वन्स एका वेळेला फक्त एकच कॅरेक्टर कन्सिडर केलेलं आहे. त्याचे दोन ट्रेट घेतलेले आहे. टॉल आणि डॉर असे दोन ट्रेट घेतले. जसं दुसरं एक कॅरेक्टर त्यांनी स्टडी केलं होतं मेंडलनी. दॅट इज द कलर ऑफ द फ्लावर. रेड क्रॉस विथ व्हाईट. रेड विथ व्हाईट. तर हा सुद्धा मोनोहायब्रिड होईल. सो याची ही जिनोटाईप आपण घेतलं होतं RR. याचा RR. त्यानंतर याच्या क्रॉसमध्ये तयार होणारं इथे गॅमेट्स हे असे तयार होतात. आणि याच्या जे हायब्रिड तयार होतं हे दिस इज मोनोहायब्रिड. हे सुद्धा मोनोहायब्रिड आहे. तर हे जे प्युअर पॅरेंट्सची टू प्युअर पॅरेंट्स इफ दे आर क्रॉस देन द F1 जनरेशन जे काही पहिलं जनरेशन याच्यामध्ये तयार होत आहे ते जे तयार होत आहे ते म्हणजेच मोनोहायब्रिड. त्याला आपण मोनोहायब्रिड म्हणू. तर ही झाली एक टर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे F1 जनरेशन. ती इथेच सांगते मी. F1 जनरेशन म्हणजे काय. F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. फिलियाचा अर्थ आहे सन मीन्स ऑफस्प्रिंग. जे ऑफस्प्रिंग तयार झालं पहिल्या जनरेशन म्हणजे आफ्टर क्रॉसिंग बिटवीन द टू प्युअर पॅरेंट्स. जेव्हा आपण दोन प्युअर पॅरेंट्समध्ये क्रॉस करतो त्यावेळेला पहिलं जनरेशन जे तयार होतं या ठिकाणी डिफरिंग इन अ सिंगल ऑर मोर कॅरेक्टर्स कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स देन वॉट एव्हर द फर्स्ट जनरेशन इज प्रोड्यूस दॅट इज कॉल्ड F1 जनरेशन. त्याला F1 जनरेशन म्हणतात. ही झाली नेक्स्ट टर्म. त्यानंतर F2 जनरेशन. ही पण एक टर्म येते. F2 जनरेशन. मग F2 जनरेशन म्हणजे काय, तर जेव्हा ह्या हायब्रिडचा नंतर सेल्फिंग केलं जातं. पुन्हा क्रॉस नाही आहे इथे. सेल्फिंग केलं जातं. याचं सेल्फिंग म्हणजे काय, इन केस ऑफ प्लांट सेल्फ पॉलिनेशन आणि ॲनिमल जर सांगायचं असेल आपल्याला ते इंटरब्रीडिंग म्हणू आपण. त्यातल्या त्यातच त्यांचं इंटरब्रीडिंग होऊ दिलं. तर जेव्हा हा क्रॉस नाही आहे हे इंटरब्रीडिंग आहे. दिस इज कॉल्ड सेल्फिंग. या सेल्फ पॉलिनेशनमध्ये किंवा सेल्फिंग झाल्यानंतरचं जे जनरेशन तयार होतं दॅट इज द F2 जनरेशन. सो द सेकंड जनरेशन ऑफ प्रोजेनी प्रोड्यूस्ड बाय सेल्फिंग इट इज कॉल्ड द F2 जनरेशन. मग F2 जनरेशनमध्ये तयार होताना पुन्हा आता इथे आपल्याला गॅमेट्स द्यावे लागतील. तर हे जे गॅमेट्स तयार होतात अगेन हिअर दे गेट सिग्रिगेट ऑर सेपरेट. इथे T सेपरेट होईल. हा T सेपरेट होईल. इथे सुद्धा हे T आणि T सेपरेट होत आहे. आणि जेव्हा याच्या आपण एका विशिष्ट पद्धतीने जी नेक्स्ट टर्म आपल्याला पाहायची आहे पनेट स्क्वेअर. याच्यातच सांगते मी. पनेट स्क्वेअर ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज चेकर बोर्ड. चेकर बोर्डमध्ये आपण याचं प्रेडिक्शन देतो. जरी हे आपण क्रॉस केलेला नसला प्रत्यक्षात तरी मेंडेलने आधी क्रॉस करण्याच्या आधीच हे सगळं डेटा तयार ठेवला होता तो ह्याच पद्धतीने. तर या ठिकाणी हा चेकर बोर्ड असतो. असा एक टेबल असतो आणि ह्या टेबलमध्ये आपण ते सगळं त्याची माहिती लिहत असतो दाखवत असतो. तर या ठिकाणी मेल जे आहे इकडचे मेल कन्सिडर करूया. हे मेलचे गॅमेट्स इकडे दाखवायचे या साईडला आणि फिमेलचे जे गॅमेट्स आहेत ते या साईडला दाखवायचे. तर मेल आणि फिमेलचे गॅमेट्स आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. तर समजा हे मेलचे गॅमेट्स आहेत T
आणि टी हे जो दोन तयार झालेले आहेत ते आपण इथे मेलचे इथे दाखवले आणि फिमेलचे जे आहे ते इथे दाखवूया, टी आणि टी. आणि आता याचा क्रॉस जो दाखवतो आपण याच्यात म्हणजे त्याची पॉसिबिलिटी, हा जर टी यासोबत गेला तर जो इंडिव्हिज्युअल तयार होतो इट विल शो जिनोटाईप टी टी. जर हा टी याच्यासोबत गेला, हा अलील हे पेअर झाले तर दिस विल बी टी टी. आणि हा जर ह्याच्यासोबत गेला तर ह्याला स्मॉल टी कॅपिटल टी असं नाही लिहायचं, नेहमी डॉमिनंट आधी लिहायचा, कॅपिटल टी आधी आणि स्मॉल टी नंतरच. आणि नंतर शेवटचा जो आहे तो स्मॉल टी स्मॉल टी. तर हे जे काही तयार झालेलं आहे याला आता आपण त्याचं फिनोटाईप लिहू. फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल एक्सप्रेशन. आता हे दोन्ही डॉमिनंट आहे, टी टी म्हणजे इथे हा येईल टॉल, इथे आता एक टी डॉमिनंट आहे, दुसरा रेसेसिव्ह आहे. तर हा हायब्रिड सारखाच आहे, हायब्रिड जो आहे तो टॉल होता, इथे टॉलच होतं, त्यामुळे हे सुद्धा टॉल लिहू आपण, हे सुद्धा टॉल येईल. आणि हा पॅरेंटल रेसेसिव्ह म्हणून हा ड्वार्फ. तर हे जे काही तयार झालेले आहेत प्रोजेनी, दिस इज कॉल्ड F2 जनरेशन. हे आपण या ठिकाणी F2 जनरेशन. आणि ज्या टेबलमध्ये, ज्या बोर्डमध्ये, ज्या चेकर बोर्डमध्ये आपण हे दाखवतो त्याला पनेट स्क्वेअर, पनेट ह्या सायंटिस्टने हे शोधून काढलेलं होतं आणि म्हणून याला पनेट स्क्वेअर असं नाव देण्यात आलं. दिस इज द नेक्स्ट टर्म. आणि नेक्स्ट टू दिस वन इज होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय? आता मेंडेलपर्यंत तर क्रोमोझोम माहिती नव्हते, पण नंतर जेव्हा क्रोमोझोमचा शोध लागला तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये जो डिप्लॉईड आहे, म्हणजे दोन सेट ज्याच्यामध्ये आहे त्या डिप्लॉईड इंडिव्हिज्युअलमध्ये, ज्याला आपण 2n असं दाखवतो, त्याच्यामध्ये दोन सेट आहे क्रोमोझोमचे. म्हणजेच काय की क्रोमोझोमची संख्या जी असेल ती दोन दोनच्या म्हणजे पेअरच्या रूपामध्ये आहे. जसं ह्युमन बिईंगमध्ये आपण सांगतो 23 पेअर आहे, 23 पेअर्स म्हणजेच टोटल 46 क्रोमोझोम्स आहे. आणि हे जे आहेत त्यांची पेअर जी आहे एक 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 ती इतकी सारखी आहे, अतिशय ते क्रोमोझोम एकमेकाला आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल इन द सेन्स कोणकोणत्या याच्यात आयडेंटिकल राहतील? दे आर आयडेंटिकल मॉर्फोलॉजिकली, म्हणजेच वरून दिसत असताना सुद्धा ते मॉर्फोलॉजिकली आपल्याला वरूनही सारखे दिसतात. जेनेटिकली याच्यावर असणारे जे जीन्स आहेत म्हणजेच त्याचे अलिल्स असतील. जेनेटिकली याच्यावरती जे काही अलिल्स आहेत, जीन्स आहेत, ते आता जीन्स आपण असं दाखवू आपण या ठिकाणी, हे असे अलिल्स आहेत, याच्यावर असे असतात जीन्स ते. तर दीज आर ऑल्सो सेम, म्हणजे याच्यावर जो असेल तोच त्याच्यावर असेल, सेम असते, ती सारखे असतील. आणि जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल जे असतील दॅट इज कॉल्ड द होमोलॉगस क्रोमोझोम विच पेअर्स ॲट मिओसिस. मिओसिसच्या वेळेला हे पेअर होतात, म्हणून ही नेक्स्ट टर्म आपल्याला वापरावी लागते, ती आहे होमोलॉगस क्रोमोझोम. अशी ही जेनेटिक टर्मिनॉलॉजी आपल्याला वेगवेगळे टर्म्स ह्या यूज कराव्या लागतात जेव्हा आपण जेनेटिक स्टडी करतो किंवा जीनबद्दलचा स्टडी करतो. सो मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल क्रोमोझोम आर कॉल्ड होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम मिओसिसमध्ये एक स्टेप आपण पाहिली होती, ज्याच्यामध्ये मिओसिसमध्ये हे यावेळेला असे पेअर होतात. ते पेअर्स लेंथ वाईज बिलकुल सारखे असतात, त्यांची लेंथ सारखी, ती सारखे जे असतील ते एकमेकाला पेअर होते. आणि ह्या पेअरिंगला आपण म्हटलं होतं सिनॅप्सिस. सो दे शो सिनॅप्सिस. सो दिस इज अबाउट होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम नंतरची जी टर्म आहे दॅट इज द बॅक क्रॉस. हा एक प्रकारचा क्रॉसच आहे. तर एक क्रॉस आपण बघितला होता की टॉल व्हेन क्रॉस विथ ड्वार्फ. जेव्हा हा एक क्रॉस करण्यात आला, हा सिंगल मोनोहायब्रिड क्रॉस झाला, ज्याच्यामध्ये हे त्याचं जिनोटाईप वापरलं आपण, हे त्याचं जिनोटाईप. यात गॅमेट्स तयार होतात, टी विथ टी हे गॅमेट्स तयार झाले. आणि याच्यापासून F1, त्याला आपण F1 जनरेशन म्हणू किंवा हायब्रिड म्हणू, टी टी ऑल टॉल, हे टॉल तयार झाले. जर ह्या F1चा मागे जाऊन पुन्हा एकदा ह्या टॉलशी किंवा डॉर्फशी जर आपण क्रॉस केला, मीन्स दिस टी टी क्रॉस विथ दिस टी टी मीन्स dominant parent or the recessive parent, then it is called back cross. So hybrid, if it is backly crossed with the either of the parent, if this hybrid is crossed back with that of either of the parent, means either the dominant or the recessive, then it is called the back cross. So next term we will see in the next video.